श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. पाईप ही घेतली काल. घरात गरजेची जी वस्तू असते त्याच्यासाठी मी खर्च करते, कारण मला थोडासा पाठदुखीचा त्रास आहे. मला पाणी आमच्या इथं आठवड्यातून एकदा पाणी येतं, मग हे सगळं पाणी स्टोअर करावं लागतं. मग असं कळशीनं असं भरून ठेवायचं. टाकी तर वरची भरलेली असते, परंतु असं पाणी असं मागं मग काही बादल्या वगैरे आहेत त्या भरून ठेवाव्या लागतात. तर ते मागंपर्यंत असं कळशीनं पाणी ओतून नेणं खूपच अवघड होतं. मग आणि मला पाठदुखीचा त्रास असल्यामुळं मग मला हे घेणं गरजेचं होतं, पाईप घेणं. त्यामुळे मी घेतलं. तर अशा तऱ्हेने ही मागं भांडी भरून ठेवावं लागतात, कारण आठवड्याभर पाणी साठवायचं म्हणजे ही अशी भांडी भरून ठेवावीच लागतात. तर आता ही प्लॅस्टिकची जे टप आहेत ते भरून ठेवते. आता हे टप पाठीमागे बाथरूममध्ये ठेवल्यामुळं खूपच अडचण होत होती, म्हणून मागच्या साईडला मागच्या इथं जागा रिकामी आहे, तिथं मी हे असे टप ठेवलेले आहेत. तर हे टप आता भरून मागं ठेवते, म्हणजे इथले तर मागच्या मागं असं कपडे वगैरे धुवायला हे पाणी घ्यायला बरं पडतं. तर 2 टाक्या आहेत त्या भरतात, पण हे असं पण थोडं थोडं पाणी स्टोअर करून ठेवावं लागतं, कारण पाणी आपल्याला किती म्हणजे घरामध्ये साठवून जरी म्हणजे ठेवलं तरी पण असं कमी पडतं थोडं वापरायला पण. आणि एखाद दुसरा पाहुणे वगैरे आला तर आणखीच कमी पडतं पाणी. त्यामुळे असं पाणी ऐन वेळेला नसलं की अवघड होते गोष्ट, म्हणून हे पाणी स्टोअर करून ठेवावंच लागतं. मग हे असे टप वगैरे भरून ठेवावे लागतात सगळे. मग असं मला असं खूप असं कळशीनं नेणं आणणं जरा अवघड वाटत होतं. त्यामुळे मी हे माझ्या म्हणजे मला गरजेचंच होतं हे पाईप घेणं. त्यामुळं मला जरा आता बरं झालं, जरा पाठीमागं असं डायरेक्ट पाईप लावून असं धुता वगैरे येते पाठीमागची फरशी. तर आता पाणी भरून ठेवते. आणि आता इकडं कपडे पाणी आलं त्या दिवशी पटपट पाणी आहे तोपर्यंत 2 तास पाणी राहतं. मग तेवढ्या वेळेत कपडे वगैरे धुवून झाली तर मग हे बाकीचं पाणी स्टोअर राहतं असंच. त्यामुळे ह्या फरशा वगैरे चांगल्या आठवड्यातून एकदा पाणी टाकून स्वच्छ अशा रोज तर धुतो थोडं थोडं पाणी टाकून, पण असं आठवड्यातून एकदा पाणी आल्यानंतर असं थोड्या पाण्यामध्ये धुतलं तर आणखी छान वाटतात. मग हे असं टप वगैरे सगळे असे भरून ठेवावं लागतात. आता एक टप भरलेला आहे आणि हे कालचे 2 टप आणि ह्या बादल्या अशा एवढ्या भरून ठेवलेल्या आहे पाठीमागं. मग हेच पाईप नसतं तर मला असं कळशीनं ओतायचं म्हणजे अवघड होतं. आता कपडे पण धुवायला टाकलेले. आता पाणी येतोपर्यंत बाकीचे सर्व कामं करून घेते, म्हणजे पाण्यातली भांडी वगैरे आहेत घासायची ती पण घासून घेते. मागचे जी पायऱ्या आहेत त्या पण स्वच्छ